चला तर रामराम मंडळी, आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खरंच खूप खास आहे. कारण की हा चॅनल सुरू करण्यामागचा हेतू मुळात फेमस होणं किंवा हाईप करणं हा नसून मी जे फेस केले ते तुम्हाला फेस करायला लागू नये एवढाच यामागचा हेतू. आजपर्यंत तुम्ही माझ्या रील्स पाहिल्या असतील, पण आज मी पहिल्यांदाच व्लॉग करत आहे आणि थोडंसं स्वतःबद्दल बोलणार आहे. आणि हो, खरंच सांगायचं तर मला स्किन केअरमध्ये काही विशेष इंटरेस्ट नव्हता, पण जेव्हा मला स्किन समस्या चालू झाल्या तेव्हा मी त्याबद्दल जाणून घ्यायला सुरुवात केली. बस आले की लोक लगेच विचारतात, चेहऱ्याला काय झालं? काही लोक तर विचित्र नजरेने बघत असतात. हा साधा प्रश्न वाटतो, पण ज्याला त्याचा त्रास होतो ना, त्याला त्याची जाणीव होते. पण ह्यातून एक गोष्ट मात्र मी नक्की शिकले, की स्किनची समस्या ही फक्त चेहऱ्यापुरती मर्यादित नसते, ती आपल्या आयुष्यावरही परिणाम करते. आणि हो, खरं सांगायचं तर काही दिवस माझा आत्मविश्वास फार कमी झाला होता. लोक काय म्हणतील, लोक काय विचार करतील, हा विचार सतत माझ्या डोक्यात असायचा. अनेक सल्ले हे आलेच, हे लाव, ते लाव, हे कर, ते कर. खूप उपाय करून पाहिले, पण पिंपल्स तर काही कमी झाले नाही. पण आज मागे वळून बघताना मला त्या काळाचा राग येत नाही, कारण की त्याच काळाने मला स्वतःला समजून घ्यायला, संयम ठेवायला आणि प्रत्येक गोष्टीकडे वेगळ्या नजरेने पाहायला शिकवलं. मला नक्की सांगायचे, सोशल मीडियावर आपण परफेक्ट स्किन पाहतो आणि आपली तुलना इतरांशी करायला सुरुवात करतो. मी सुद्धा कधी कधी तसंच करायचे. इतरांची स्किन बघून वाटायचं की माझ्याच बाबतीत असं का होतंय. मला हळूहळू समजलं की प्रत्येकाची स्किन, जीवनशैली आणि प्रवास वेगळा असतो. म्हणूनच मी या चॅनेलवर माझे अनुभव, शिकलेल्या गोष्टी आणि प्रॅक्टिकल टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मला वाटतं की योग्य माहिती मिळाली तर आपण अनेक चुका टाळू शकतो. आणि खरंच माझ्या अनुभवातून एखाद्या व्यक्तीला मदत होत असेल तर हा चॅनल सुरू करण्यामागचा माझा उद्देश सफल झाला. आजपर्यंत तुम्ही रील्सला खूप छान प्रतिसाद दिला. तुमच्या कमेंट्स, लाईक आणि सपोर्टमुळे मला अजून काहीतरी चांगलं करण्याची प्रेरणा मिळते. आणि खरं सांगायचं तर मी कधी विचार पण केला नव्हता की व्हिडिओना इतके छान प्रतिसाद मिळतील. तिला चॅनल सुरू करण्यापासून ते व्हिडिओ अपलोड करेपर्यंत मनात खूप भीती वाटायची की लोकांना आवडेल का? मी जे सांगते ते लोकांना पटेल? खूप गोष्टी मनात यायच्या, पण जेव्हा कमेंट्स वाचल्या तेव्हा समजलं की आपल्यासारखे खूप लोक आहेत जे अशा समस्यांना सामोरे जात आहेत. प्रत्येक व्हिडिओत माझी जबाबदारी वाढते असं मला वाटतं. आणि म्हणूनच पुढे मी माझे अनुभव, मला उपयोगी पडलेल्या गोष्टी आणि मी केलेल्या चुका तुम्हाला सांगणार आहे. आणि हो, ही फक्त सुरुवात आहे. पुढच्या ब्लॉगमध्ये मी माझी संपूर्ण स्किन जर्नी आणि केलेल्या चुका आणि त्यातून काय शिकले हे संपूर्ण मी तुमच्यासोबत शेअर. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर कमेंट्समध्ये तुमचे स्किन प्रॉब्लेम नक्की लिहा. मी तुमची कमेंट्स वाचते आणि शक्य तितका मदत करण्याचा प्रयत्न. जर तुम्हाला रिअल, प्रॅक्टिकल आणि प्रामाणिक स्किन केअर कंटेंट पाहायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.